श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। एवं एकलेपणे तू करता, त्या लागिले पुन लगे सर्वथा। कर्म करूनी तू अकर्ता, तेची कथा परियेसी। याप्रमाणे तू एकटाच सर्वांचा कर्ता असून कशानेही लिप्त होत नाहीस। कर्म करूनही तू अकर्ता कसा आहेस तीच कथा आता ऐक। चरे आणि अचरे, जंगमे आणि स्थावरे, या जगाचा स्वामी तू निर्धारी। केले खरे गतश्लोकी। चर अचर स्थावर जंगम अशा सर्व जगाचा तू स्वामी आहेस, ही गोष्ट मागील श्लोकात निश्चित केली। तेची स्वामित्व कैसे घडे, हे जरी पुससी धड पुढे। तरी तेही विखिरोकडे, वचन गाढे अवधारी। पण ते स्वामित्व कसे संभवते असे जर उघड उघड विचारशील तर त्याविषयी स्पष्ट वचन ऐक। निजमायेचे नियोगे, नाना विषय भोगिसी अंगे। ते भोगिले पण अंगी न लगे, अकर्तात्मसंगे अलिप्त। आपल्या मायेच्या योगाने अनेक प्रकारचे विषय तू स्वतः भोगतोस, तरीही त्या भोगाने लिप्त होत नाहीस। अकर्तृ स्वरूपाने अलिप्तच राहतोस। तोची अकर्तात्मबोधू कैसा, जरी म्हणशी ऋषिकेशा। ते आगम निगमा अतर्क्य दशा, परमपुरुषा परियेसी। तो अकर्तृ आत्मबोध कसा असे जर म्हणशील तर हे ऋषिकेशा परमपुरुषा, आगम निगमांनी अतर्क्य असलेली ती स्थिती ऐक। भोग्य भोग भोगता, यातीही ते तू प्रकाशिता। जेवी घटी बिंबोनी सविता, अलिप्तता स्वभावे। घट जळ प्रतिबिंबासी, स्वये सविता प्रकाशी। प्रकाशूनी अलिप्त त्यांसी, तेवी तू भोगासी श्रीकृष्णा। भोग्य भोग आणि भोगता या तिहींना तू प्रकाशित करणारा आहेस। सूर्य जसा घटात प्रतिबिंब पाहून पुन्हा अलिप्तच राहतो, तो घटजलात पडलेल्या प्रतिबिंबाला प्रकाशित करतो आणि स्वतः त्यापासून अलिप्तच राहतो, तसा तू भोगापासून अलिप्त आहेस। अथवा कर्म कार्य करता, या तिहीन माझी निजात्मता। देखे तो अभोक्ता, भोगोनी तत्वता निज भोग। किंवा कर्म कार्य आणि कर्ता या तिहींमध्ये जो आत्मस्वरूप पाहतो तो वास्तविक भोग भोगूनही अभोक्ता आहे। दर्पणींच्या प्रतिबिंबासी, जो प्रवर्तला भोगासी। व्यभिचाराचा आळ त्यासी, केवी अंगासी लागेल। आरशात पडलेल्या प्रतिबिंबाचा उपभोग जर कोणी घेऊ लागला तर त्याच्याकडे व्यभिचाराचा दोष कसा येणार। जगची हे अवघे, जो होऊनी ठाके अंगे। त्यासी बाधावे कोणे भोगे, निजात्मयोगे योगिया। जो स्वतःच सर्व जग होऊन राहिला आहे, त्या स्वरूपतः योगी असलेल्याला कोणता उपभोग बाधणार। ऐशिया बोधाचे निबळे, तो विषयावरी जरी लोळे। तरी विषयाचे निविटाळे, बोधून मैळे तयांचा।
अशा बोधाच्या बलाने तो विषयात लोळत जरी असला तरी त्याला विषयांचा विटाळ होत नाही किंवा त्याचे आत्मज्ञान मलिन होत नाही. तो घेणे देणे करी पाहता दिसे व्यवहारी, नांदताही घरदारी त्या माझारी तो नाही. तो देणे घेणे हा व्यवहार करतो, घरीदारी नांदतो, पण त्या व्यवहारात तो नाही. नेणोनी बोधाची मागी भोग त्याग केला योगी, तरी कापता ती सर्वांगी वासना अंगी उरली से. आत्मज्ञानाचा मार्ग न जाणून योग्यांनी भोगांचा त्याग केला, तरी पण मनात विषय वासना शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्या सर्वांगाचा थरकाप होतो. स्वप्नी विषय देखती जागे जाहल्या प्रायश्चित्त घेती, नाही मावळली अहंकृती या लागी भीती सर्वदा. ते स्वप्नात विषय पाहतात आणि जागे झाल्यावर त्यासाठी प्रायश्चित्त घेतात. मनातील अहंभाव मावळला नसल्यामुळे त्यांना सर्वदा असे भय वाटत असते. ऐशियाजी विषय भेडा नाही निजबोधू धडफुडा, तैसा नव्हेसी तू निधडा दिसे रोकडा निजबोधू. पण याप्रमाणे जे विषयांच्या बागुलबुवाला भिणारे लोक असतात त्यांना आत्मज्ञान तत्वतः केव्हाही होत नाही. त्याच्यासारखा तू नाहीस. तू निधड्या छातीचा असल्यामुळे तुला आत्मबोध प्रत्यक्ष दिसतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.